नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मीन्स सॉम, चॅप्टर नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपला टॉपिक सुरू आहे सध्या ट्रायंग्युलर सेक्शन. याच्या आधीच्या सेक्शन मध्ये आपण 2 प्रॉब्लेम घेतले होते ट्रायंग्युलर सेक्शनचे. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर 3. फॉर्म्युले वगैरे आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तरी एक वेळा ऐकानी आपण थोडीशी फॉर्म्युलेची रिव्हिजन घेऊन घेऊ, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा हा ट्रायंगल आहे. याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया याच्या सेंटरला राहतो. इथं एरिया हे साईड असते, बेस आणि व्हर्टिकल जे डिस्टन्स असते हे असते हाईट. तर एरियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवता. एरिया इज इक्वल टू हाफ ऑफ बेस इंटू हाईट. त्याच्यानंतर हा एक्स ऍक्सिस चा मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइड म्हणजे की सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे हा एक्स ऍक्सिस आय जी. याचा फॉर्म्युला आहे सेंट्रॉइडलचा बी एच क्यूब अपॉन 36. बी एच क्यूब अपॉन 36 सेंटरचा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये डायरेक्ट एक एपेक्सचा पण एक मुवमेंट ऑफ इनर्शिया निघते आणि एक बेसचा पण. आता हे जे डिस्टन्स असते याला एपेक्स म्हणतात. काय म्हणतात? एपेक्स, वरची लाईन. आणि खालची जे हे असते मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्या इचकडला काढायचा ते याला बेस म्हणतात. तसंही आपण पॅरलल ऍक्सिस थेरम काढू शकतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. वरचा पण काढू शकतो आणि खालचा पण काढू शकतो पॅरलल ऍक्सिस थेरम. पण इथं डायरेक्ट फॉर्म्युले पण दिलेले आहेत आपल्यापाशी. तर फॉर्म्युला बघून घ्या. जर एपेक्स आला आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया एपेक्स जर येत असेल किंवा याला एपेक्सला व्हर्टेक्स पण म्हणतात. व्हर्टेक्स पण म्हणू शकता तुम्ही. तर याचा फॉर्म्युला आहे बी एच क्यूब बाय 4. हा वरच्याचा बी एच क्यूब बाय 4. आणि जर त्यांनी बेस म्हटलं मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस, तर बेसचा फॉर्म्युला आहे बी एच क्यूब अपॉन 12. लक्षात ठेवा, जर आपल्याला व्हर्टेक्स म्हटलं तर बी एच क्यूब बाय 4, बेस म्हटलं तर बी एच क्यूब बाय 12 आणि सेंट्रॉइडल म्हटलं तर बी एच क्यूब बाय 36. डायरेक्टच निघतात. कधी कधी तो पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणू शकतो. तर पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे की सॉल्व्ह करा. तर मग त्याच्यात मग एपेक्स काढायचा असेल म्हणजे व्हर्टेक्स काढायचा असेल तर तुम्ही मग पॅरलल ऍक्सिस थेरम काढू शकता. त्यासाठी आपल्याला सेंट्रॉइडलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल, याचा एरिया काढावा लागेल आणि हाईट काढावी लागेल सेंटर पासून. एवढं आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर हे फॉर्म्युले मी याच्या आधीच्या सेक्शन मध्ये लिहून दिलेले होते तुम्हाला. तर आता आपण प्रॉब्लेम घेऊया. तसं ट्रायंग्युलर सेक्शनचा प्रॉब्लेम नंबर 3 आहे, पण आजच्या लेक्चरचं प्रॉब्लेम नंबर काय आहे? फर्स्ट आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. अँड आयसोस्केलस triangular section ABC has base width 80 mm and height 60 mm. Determine the moment of inertia of the section about the center of gravity and of the section and BC and the base BC. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सेंटर पासून काढायचा आहे आणि एक काढायचं आहे आपल्याला बेस पासून. 2 आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शियाचे काढायचे आहेत. तर बघा, एक आयसोस्केलस ट्रायंग्युलर सेक्शन आहे. हा ट्रायंगल आपण काढलेला आहे, हा असा.
तर याचा जो बेस दिलेला आहे हा 80 mm चा आहे. हे दिलेलं आहे 80 mm. आणि याची हाईट जी दिलेली आहे, हाईट दिलेली आहे 60 mm. इकडल्या साईडला आपण लिहून पण घेऊन घेऊ. म्हणजे बेस पण जे होते बी दिला आहे आपल्याला 80 mm आणि हाईट के दिले 60 mm. त्यानंतर बघा काय म्हणते, डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन अबाउट द सीजी, म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून. म्हणजे आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे सीजी पासून, म्हणजे आय एक्स एक्सेस काढायचा आहे, एक्स एक्स एक्सेस. आणि त्याच्यानंतर ऑफ द सेक्शन अँड द बेस बीसी, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे बेस पासून. कुठून काढायचा आहे? बेस पासून. आता जिथं जिथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तिथं मी एक हा बेस पासून काढायचा आहे, हा BC आहे आणि हा E आहे. आणि एक मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटर पासून काढायचा आपल्याला. कुठून काढायचा आहे? सेंटर पासून. एक्स एक्सेस एक्सेसचा हे दोन मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायच्या. हे सेंटर लाईन आहे. तर सिंपल फॉर्म्युल्यात तर आय एक्स एक्सेस काढायचा असेल तर फॉर्म्युला काय सांगा. आय एक्स एक्स एक्सिस चा फॉर्म्युला आहे BH³ अपॉन 36. खूप सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त फॉर्म्युल्यात, बाकी काहीच नाही. BH³ अपॉन 36. बी किती आहे? 80. हाईट किती आहे? 60. त्याचा स्क्वेअर अपॉन 36. जर ही कॅल्शियम मध्ये जर समजा आपण पुटअप केली व्हॅल्यू तर याचा आन्सर येणार आहे, चेक करू आपण, 80 इंटू 60 चा क्यूब अपॉन 36. ENG बटन दाबसाल तुम्ही तर इथे येते 480 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4. लक्षात ठेवतो युनिट आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाचं, म्हणजे इनर्शियाचा युनिट आहे आपलं मुवमेंट ऑफ इनर्शियाचं 10 टू द पॉवर म्हणजे mm टू द पॉवर 4. त्याच्यानंतर सेकंड आता आपल्याला काढायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस. आता बेस असला तर फॉर्म्युला काय मग सांगा. BH³ अपॉन 12. BH³ अपॉन 12 म्हणजे 80 इंटू 60 चा क्यूब अपॉन 12. बाकी सब ऍज इट इज रे. पुट करूया कॅल्शियम आणि ENG बटन दाबूया. त्याचं आन्सर आलं 1.44 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि इथं आलं mm टू द पॉवर 4. सिंपल फॉर्म्युला, बाकी काहीच नाही. सेंट्रॉइडल म्हटलं तर सेंट्रॉइडलचा काढला, बेस म्हटलं तर बेसचा काढला असता, व्हर्टायसिसचा म्हटलं असतं व्हर्टायसिसचा काढला असता. व्हर्टेक्स तुम्हाला जे सांगितलं तो मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायच्या. 3 याचे फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ट्रँग्युलर सेक्शन अत्यंत इझी वाला टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ आणि तुमच्या ब्रँचच्या बद्दल काही इम्पॉर्टंट व्हिडिओ बघायला मिळतील. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टेक्स. A triangle ABC having height 50 mm and base 60, having height 50 meter and base 60 meter. तर काय करसाल बघा, एक ट्रायंगल काढसाल, याचा बेस किती आहे? 60 मीटर आहे आणि हाईट किती आहे? 50 मीटर आहे. आणि आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा काढायचा आहे? व्हर्टेक्स पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा व्हर्टेक्स म्हणतात त्याला. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्सचा काढायचा आपल्याला. तर सर्व आधी सांगा, आता बेस किती दिला होता? 60 मीटर आणि हाईट दिली आहे 50 मीटर. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्स फॉर्म्युला काय मग? BH³ बाय 4. BH³ बाय 4. बी किती आहे? 60, H आहे 50 चा क्यूब बाय 4.
तर हे व्हॅल्यू पुटअप करूया. 1.875 into 10⁻⁶. व्हेरी गुड. आन्सर आलेला आहे 1.875 इंटू 10⁶. युनिट आहे मीटर. आता इथं मिनिट मीटर आहे ना, तर मीटर टू द पॉवर 4. एम येणार काय? नाही, मीटर असलं मीटर. याला पण मार्किंग आहे, एवढं लक्षात ठेवता विद्यार्थी मित्रांनो. आणि हे प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेलं आहे. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर ए ट्रायंगुलर सेक्शन ऑफ हाईट 100 millimeter about an axis passing through the vertex and parallel to the base if the moment of inertia about base is 10 to the power 4 mm to the power 4. आता त्याला काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. काय काढायचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा काढायचा आहे एक वेळा चेक करू आपण. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए ट्रायंगुलर सेक्शन of height 100 millimeter about an axis passing through the vertex. व्हर्टेक्सचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. लक्ष द्या, हा शब्द आला व्हर्टेक्स. कशाचा काढायचा आहे? व्हर्टेक्सचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया करायचा आहे. पण अँड पॅरलल टू द बेस इफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इज 10 to the power 4 mm to the power 4. म्हणजे बघा, हा एक ट्रायंगल दिला. ट्रायंगल दिल्यावर याची हाईट दिलेली आहे 100 millimeter हाईट दिलेली आहे. पण मात्र याचा बेस दिला नाही. त्याच्यानंतर आपल्याला व्हर्टेक्सचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आपल्याला. व्हर्टेक्सचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग आता व्हर्टेक्सचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर आपल्याला बेस तर पाहिजेच. फॉर्म्युला आपल्यापाशी BH⁴/4. मग आता लक्ष द्या, ते न देता त्याला काय दिलं, इफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे बेसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग काय करायचं बघा, आता हाईट किती दिलेली आहे? हाईट दिलेली आहे 100 millimeter. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया बेसचा दिलेला आहे. बेसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 10 to the power 4 mm to the power 4. मग आता लक्ष द्या, या बेसच्या मुवमेंट ऑफ इनर्शिया मधून आपण बेस काढू शकतो. कसा? सर्वात आधी फॉर्म्युला अप्लाय करू आपण बेसचा. मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस काय फॉर्म्युला आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेसचा फॉर्म्युला आहे BH⁴/12. हा फॉर्म्युला आहे बेसचा. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस किती आहे? 10 to the power 4. हा 10 to the power 4 हे व्हॅल्यू इथं पुट करू. बेस काढायचा आहे. हाईट किती आहे? 100, म्हणजे की 100^3/12. नंतरच्या स्टेपमध्ये बघा 12 मध्ये इकडे आलं होतं मल्टिप्लाय 10 to the power 4 into 12. आणि नंतर 100^3 वर आहे म्हणजे मल्टिप्लाय मध्ये तिकडे होते डिवाइड मध्ये 100^3. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. एक मिनिट, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस आपण त्या जागी 10 to the power 4 तर लिहिलंच आहे. इथं काय लिहिसाल फक्त? इथं लिहिसाल बेस. हा बेस 100^3 वर आहे, खालचा वर. कॅल्क्युलेशन करूया. 10 to the power 4 into 12 divided by 100^3. याचा आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅल्सी मध्ये ऐकून बघा, याचा आन्सर येईल 120 into 10 to the power -3. आता बघा आन्सर किती आलेला आहे. बेस कॅल्सी मध्ये तुम्ही टाकसा तर आन्सर आलं 120 into 10 to the power -3. आता हे लिहितात कसं? तर सर्वात आधी काय करायचं, हा झाला आपला MM.
आता या बेसला तुम्ही असं पण लिहू शकता, इथे आहे की 120 लिहा, 120 तीन नंबर 7च, 10 टू द पॉवर किती आहे -3, म्हणजे 3 नंबर नंतर 0 त्याला लागते, 1 2 3 म्हणजे 0.120 mm असं पण लिहू शकता. आणि असं मग राहू दिलं तर चालते, काही कन्फ्युजन झालं तर असं वरचं जसं आहे तसं राहू द्याचं. नंतर आता आपला आन्सर ते निघतेच. आता काढायचं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया. कायचा काढायचा आहे? व्हर्टेक्सचा. आणि व्हर्टेक्सचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय? BH³/4. आज सांगा बी किती आहे? वर चालली आहे, जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर. 120 इंटू 10 टू द पॉवर -3. हाईट किती आहे? 100. 100चा क्यूब अपॉन 12. फॉर्म्युला 4. बघा बीच्या जागी टाकला 120 इंटू 10 टू द पॉवर -3. एच किती आहे? एच आहे आपला हा 100चा क्यूब आणि अपॉन 4. आणि कॅल्क्युलेट करूया मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर किती येते बघूया. 120 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू 100चा क्यूब अपॉन 4 आणि ए जे बटा. तर इथं आलं 30 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4. हा झाला याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. एक वेळा अगेन बघा कसं केलं तर अत्यंत सोपी आहे प्रॉब्लेम. त्याला काय म्हटलं होतं? कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए ट्रँग्युलर सेक्शन. ट्रँग्युलर सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा ऑफ हाईट 100 मिलीमीटर. हाईट आहे 100 मिलीमीटर अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द व्हर्टेक्स. व्हर्टेक्सचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. मग आता व्हर्टेक्सचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर आपल्याला हाईटही पाहिजे आणि बेसही पाहिजे. तर त्यानं काय दिलं? अँड पॅरलल टू द बेस इफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस इज 10 टू द पॉवर 4. त्यानं डायरेक्टली मुवमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे बेसचा, तो घेऊन देऊन दिला. हाईट किती आहे? 100. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे की मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय आय. आणि बेस त्याचा किती दिलाय? 10 टू द पॉवर 4 mm टू द पॉवर 4. मग आता या बेसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मधून आपण बी इझिली काढू शकतो. फॉर्म्युला लावला मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस इज इक्वल टू BH³ अपॉन 12. बी जसाच्या तसा एच म्हणजे काय होते? हाईट किती आहे? 100चा क्यूब अपॉन 12. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस किती आहे? 10 टू द पॉवर 4. हा 12 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 10 टू द पॉवर 4 इंटू 12 आणि 100चा क्यूब वर आहे तिकडे होते खाली. आन्सर आलं बी इज इक्वल टू 120 इंटू 10 टू द पॉवर -3 mm. मग आता लक्षात आहे 10च्या डोक्यावर -3 आहे तर इथं 3 डिजिट होतेच ऑलरेडी, तर 0.123. जर इथं -4 असतं तर 4 डिजिट घ्यायला लागले असते आपल्याला 0.0120 असं. पण 3 असल्यामुळे काही टेन्शन नाही. नंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्सचा काढला आपण BH³/4. मग इथं काय घेतलं? दोन पैकी काही लिहिलं चालते. इथं लिहिलं 120 इंटू 10 टू द पॉवर -3. हाईट आहे 100चा क्यूब अपॉन 4. कॅल्सी टाकलं, आन्सर आलं 30 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4. प्रॉब्लेम नंबर 4. Calculate the moment of inertia of triangular having base 150 mm and height 200 mm. एक ट्रायंगुलर दिलेला आहे, याची हाईट दिलेली आहे 200 mm, हाईट 200 mm आणि बेस काय दिलेला आहे? 150. म्हणजे बघा बेस आहे 150 mm आणि हाईट आहे 200 mm. आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा एक बेसचा आणि एक मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला सेंट्रॉइड ऍक्सिसचा, सेंट्रॉइडल ऍक्सिस एक्स ऍक्सिस. तर सिंपल फॉर्म्युला होता. जर आपल्याला बेसचा काढायचा आहे तर फॉर्म्युला आहे BH³/12. फॉर्म्युला पुट करू. बी आहे 150, हाईट आहे 200 चा क्यूब बाय
12. जर हे जर आपण कॅल्शियम मध्ये टाकलं तिथे इथे 100 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. नेक्स्ट काढायचा होता मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे आय एक्स ऍक्सिस. फॉर्म्युला आहे BH क्यूब अपॉन 36 सेंटरचा. इथे ते 150 इंटू 200 चा क्यूब अपॉन 36 आणि याचा आन्सर येते 33.33 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. प्रॉब्लेम नंबर 4 इज द कम्प्लिटेड. जे प्रॉब्लेम नंबर 5 आहे, अँड एलिमेंट्स ऑफ ट्रायंगुलर सेक्शन हॅज बेस of 50 mm and height 60 mm. Calculate the moment of inertia about centroidal axis and parallel to the base. आता आपल्याला याच्यात काय काढायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आपल्याला सेंट्रोइडल ऍक्सिसचा आय एक्स ऍक्सिसचा. सिंपल आहे, तुम्हाला माहित आहे बेस किती आहे 50 आणि हाईट किती आहे 60. फॉर्म्युला अप्लाय करसाल तुम्ही तर याचे काय होऊन जाणार, आन्सर येणार आहे. तसंच आता बघूया प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्क्वेअर सेक्शन about its diagonal resting on a one of the corner having diagonal of 400 length. Find the moment of inertia of a square cross section having 400 mm side about its diagonal. म्हणजे बघा आता त्याला काय म्हटलेलं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा स्क्वेअर सेक्शनचा अबाउट इट्स डायगोनल म्हणजे डायगोनलचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि त्याची एक साइड 400 mm ची आहे. एक साइड कितीची आहे 400 mm ची. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे डायगोनलचा स्क्वेअर क्रॉस सेक्शन. आता लक्ष द्या, स्क्वेअर म्हणजे काय होते, ज्याच्या सर्व साइड्स काय राहतात सारख्या राहतात. आता लक्ष द्या, याला काय म्हटलेलं आहे क्रॉस सेक्शन हा शब्द आलेला आहे. क्रॉस सेक्शन आल्यामुळे तुम्ही स्क्वेअरला काय करसाल, आता आपल्या डायगोनलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर असा स्क्वेअर करू आपण. हा झाला डायगोनल 1, हा झाला डायगोनल 2. त्याच्यानंतर लक्ष द्या, याची एक साइज किती आहे 400, याची एक साइड किती आहे 400. पण अशी हे अशी हे अशी हे अशी. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्क्वेअर क्रॉस सेक्शन हॅव्हिंग, क्रॉस सेक्शन दिलेलं आहे त्यांना, क्रॉस सेक्शन 400 mm से. आता बघा हे जर 400 आहे, जस्ट अंदाजा लावा की जर हे जर 400 आहे तर ही वरची किती राहील 200 आणि खालची किती राहील 200. जर हे जर 400 आहे तर ही किती राहील 200, ही किती राहील 200. तर आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे डायगोनलचा. मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा काढायचा आहे डायगोनलचा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया डायगोनलचा काढण्यासाठी सर्वात आधी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया डायगोनलचा इथं डायरेक्टच फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला अप्लाय करू आणि सॉल्व्ह करू. आता बघा याच्यामध्ये हाईट टोटल डायगोनलची हाईट किती दिली आहे 400 mm. तर मोमेंट ऑफ इनर्शिया इथं हाईट आहे 400 आणि बेस किती दिलाय, बेस पण आहे 400, बेस पण किती आहे 400 आहे. तर लक्ष द्या याच्यामध्ये जी हाईट दिलेली आहे हाईट ऑफ डायगोनल, हाईट ऑफ डायगोनल. तर इथं आता एवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, एवढा इतका पुरा निघू शकत नाही. डायगोनलचा आपल्याला फॉर्म्युला आहे का नाही, एक एवढा हे हा एक ट्रायंगल पकडा, हा एक ट्रायंगल, हा ट्रायंगल पकडला आणि त्याच्यानंतर आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया किती काढायचा आहे, एवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर याची जे ब्रेथ आहे
ब्रेथ किती हे म्हणजे 400 आणि हाईट येऊन जाईल 200. आता आपल्याला काढायचा आहे डायगोनलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया डायगोनल. आता बघा हे तिथे एक हा एक आणि हा एक टोटल डायगोनल होते. तर बेसचा फॉर्म्युला काय आपल्यापाशी? बेसचा फॉर्म्युला आहे BH³ बाय 12. हा बेसचा फॉर्म्युला आहे BH³ बाय 12. एवढा जर ट्रायंगल घेतला तर आपण BH³ बाय 12. पण इथं डायगोनल हा एक आणि हा एक आहे असे दोन आत म्हणजे इथं मल्टिप्लाय बाय 2 लिहायचा. मल्टिप्लाय बाय काय लिहायचं 2. व्हॅल्यू पुटअप करा आणि आन्सर काढा. म्हणजे 2 इंटू बेस आहे 400, हाईट आहे 200 चा क्यूब अपॉन 12. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया डायगोनल तुम्हाला भेटून जाईल. चेक करूया कॅल्क्युलेटर मध्ये किती येते. 2 इंटू 400 इंटू 200 चा क्यूब डिवायडेड बाय 12. 533.33 into 10 to the power 6 mm to the power 4. मुवमेंट ऑफ इनर्शिया डायगोनल. एक वेळ अगेन सांगतो मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं नसेल. प्रॉब्लेम बघा काय म्हणते. फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्क्वेअर सेक्शन अबाउट इट्स डायगोनल. डायगोनलचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. आता डायगोनलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा डायगोनल असा लिहायला लागेल. साधा लिहायची काही गरज आहे काय? नाही. त्याच्यानंतर काय म्हणते बघा. रेस्टिंग ऑन ए वन ऑफ साइड्स कॉर्नर हॅव्हिंग डायगोनल 400 mm लेंथ. मग आता काय करायचं याच्यात बघा. हे डिस्टन्स 400, हे 400, हे 400. हा वरचा ट्रायंगल घेतला आपण. वरच्या ट्रायंगल मध्ये आपल्याला हे काढायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर बेस किती आहे याची? बेस आहे टोटल 400. हाईट किती आहे? 200. फॉर्म्युला BH³ बाय 12. असंच मल्टिप्लाय बाय 2. हा पण निघून जाईल. तिथं मल्टिप्लाय बाय 2 आणि हे आले आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी थांबून जाऊ. धन्यवाद.